नमस्कार. आपली बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. सेंट एंथनी या शाळेच्या माध्यमातून आपण प्रत्येक शुक्रवारी म्हणजे जवळपास आपण 28 ते 30 व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील वेगवेगळ्या विषयावरती जे प्रसारित करण्यात आले आणि यापुढे सुद्धा आम्ही बरेच व्हिडिओ बरेच प्रश्न खरं तर यामध्ये मांडणार आहोत. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरं तर टीचर्स जे असतात, शिक्षक जे असतात, त्यांना म्हणजे पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त इतर कोणतं ज्ञान असणं गरजेचं आहे की नाही आहे आणि कशा पद्धतीने ते असावं या विषयावरती चर्चा करणार आहोत. आणि आजच्या या चर्चेत आपल्यासोबत अमरेंद्र चितळे सर असतील. सर, स्वागत आहे तुमचं आपल्या बदलापूरमध्ये. आणि काय सांगाल या प्रश्नावरती? याच्याबद्दल तर काही डाऊट नाही की जे टीचर्स असतात त्यांना त्यांचं जे डोमेन नॉलेज आहे त्याच्यामध्ये ते एक्सपर्ट्स असायला पाहिजे, मास्टर्स असले पाहिजे. पण ह्याच्या पलीकडे सुद्धा म्हणजे मी भरपूरदा बघितलंय की त्यांना थोडंसं मुलांची जी लर्निंग स्टाईल जी असते, म्हणजे काही मुलं व्हिज्युअल्स असतात. व्हिज्युअल्स म्हणजे की डोळ्यांनी जास्त शिकतात, बघून जास्त शिकतात किंवा ऐकून जास्त शिकतात किंवा करून जास्त शिकतात. तर प्रत्येक जण काही सेम रीतीने शिकतो असं नाही. त्याच्यामुळे हे लर्निंग स्टाईलचं जे नॉलेज आहे ते त्यांना माहिती असलं पाहिजे. कारण म्हणजे त्या स्टाईलनी मग ते शिकवतील. अगदी कुठलाही सब्जेक्ट जरी तुम्ही घेतला, अगदी सायन्सचा सब्जेक्ट अगदी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, रोटेशन वगैरे किंवा कायनेटिक एनर्जी, हे एक्सप्लेन करणं. आता ह्याच्यामध्ये सगळे जार्गन्स आहेत. तर भरपूरदा हे जे किनेस्थेटिक मुलं जी असतात म्हणजे ते करून शिकणारे जे असतात त्यांना हे शब्द भरपूरदा कळत नाही. त्याच्यामुळे ते करून दाखवायचं त्यांना की बघा पाणी इकडे आहे, त्याला समजा आपण त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे आणि जेव्हा ते फ्लो व्हायला लागतं ती कायनेटिक एनर्जी. म्हणजे उदाहरण आहे म्हणजे की असं भरपूरदा नुसतं थिअरी शिकून त्याचा उपयोग नाहीये, ते ऍक्च्युअली दाखवायला पाहिजे, प्रॅक्टिकली दाखवायला पाहिजे. त्याच्यासाठी लर्निंग स्टाईलचं नॉलेज जे आहे ते त्यांना असायला पाहिजे. आता काही मुलं अशी असतात जरासं त्यांना काहीतरी द्या, ते आपल्या आत प्रोसेस करतात आणि स्वतःच एक लर्निंग करतात. त्याला कॉग्नेटिव्ह लर्निंग म्हणतो आपण. काही मुलं रिफ्लेक्टिव्ह लर्नर्स असतात, बघून आणि मग तेच रेप्लिकेट करतात, रिफ्लेक्टिव्ह लर्नर्स असतात. तर लर्निंग स्टाईल ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट मला नेहमी असं वाटतं की शिक्षकांना थोडंसं सायकोलॉजीचं ज्ञान सुद्धा असायला पाहिजे, एस्पेशली चाइल्डहुड असेसमेंट्स बद्दल. आता कितीतरी मुलं त्यांना अटेन्शन डेफिसिट असतं किंवा हायपर ऍक्टिव्ह असतात, काही मुलांना ऑटिझम सुद्धा असतो. तर असे बरोबर, आणि काही मुलांना अँझायटी वगैरे असते, नर्वसनेस वगैरे. तर हे थोडंसं नॉलेज त्यांना असणं गरजेचं आहे. कारण मग देन दे आर इन अ बेटर पोझिशन. क्लासमध्ये असताना अशा मुलांचं काय करायचं, आता त्याचे असेसमेंट्स काय आहेत, त्यांना असेस कसं करायचं त्या मुलांना, हे सगळे त्यांना माहिती असलं पाहिजे. अँड दिस इज अपार्ट फ्रॉम देअर डोमेन नॉलेज. आणखीन मला असं नेहमी वाटतं की मुलांना विचार म्हणजे मुलांनी जास्त विचार करावा असं त्यांचं शिकवण असलं पाहिजे. भरपूरदा टीचर्स काय करतात की डायरेक्ट नॉलेज ट्रान्सफर किंवा नॉलेज डाउनलोड करतात. नॉट नेसेसरी ना की सगळ्या मुलांना ते आवडतंच. त्यांना जरासं विचार करायला लावलं की हे बघा हे असं आहे, हे म्हणजे की हा प्रॉब्लेम आहे, कसा सॉल्व्ह करणार, जरा तुम्ही आधी विचार करा. आणि समजा नाही जमलं तरी ठीक आहे, मी आहे सांगायला. पण त्यांनी समजा तो सॉल्व्ह केला ना प्रॉब्लेम, तर जे काय त्यांना ते कॉन्फिडन्स येतो मुलांना, तो अगदी म्हणजे खूप छान असतं ते. तो कॉन्फिडन्स त्यांना पुढे सुद्धा वापरता येतो की मला जेव्हा ते जमलं होतं आता मला हे सुद्धा जमेल. तर मेकिंग चिल्ड्रन थिंक हे आणखीन. आणि हा जो पार्ट आहे तो फॅसिलिटेशन स्टाईल जी टीचर्सची असते. भरपूरदा हे बघा, टीचिंग आणि फॅसिलिटेशन मध्ये हा फरक आहे. टीचिंग म्हणजे वन वे कम्युनिकेशन, की मी सांगतेय किंवा सांगतोय आणि तुम्ही नुसतं ऐकायचं, वन वे. फॅसिलिटेशन म्हणजे की मी विचारणार प्रश्न, तुम्ही मला प्रश्नाची उत्तरं द्यायची आणि त्याच्यावरनं मग आपण शिकणार. बरं, हे फक्त टीचर्सकडनंच नाही शिकणार, पण वेगवेगळे जे उत्तरं जी देत आहेत मुलं त्याच्यावरनं सुद्धा एकमेकांकडनं सुद्धा ते शिकतात. अशा काही स्किल्स आहेत जे त्यांनी शिकायला पाहिजे. अर्थात तर शिक्षकांनी थेरी ज्यावेळी शिकवतात
त्या व्यतिरिक्त प्रॅक्टिकल नॉलेज विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे. आणि या व्यतिरिक्त सरांनी याच व्हिडिओच्या माध्यमातून टीचिंगच्या वेगवेगळे कोणते प्रकार असतात जे आपल्याला याआधी माहिती सुद्धा नसतील, तर हे सुद्धा प्रकार त्यांनी याच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेले आहेत. यापुढे सुद्धा अशाच वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करू. तुर्तास इथे थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साई काळेसह श्रद्धा धुंबरे आपल्याबरोबर.